हा 21 वर्षाचा मुलगा आहे. त्याने ग्रॅज्युएशन इन AI केले आहे. मास्टर्स करण्यासाठी त्याने युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये अप्लाय केले होते, जे त्याचं ड्रीम कॉलेज आहे. आर्यन लहानपणापासूनच खूप हुशार आणि हार्डवर्किंग असल्यामुळे तो नेहमीच अकॅडमिक्समध्ये सक्सेसफुल होता आणि त्याला 100% खात्री होती की त्याला ऍडमिशन मिळेलच. आर्यन त्याच्या मित्राशी फोनवरती बोलत आहे. हर्ष, आई डिडंट मेक इट. मेरे को मेरे ड्रीम कॉलेज में एडमिशन नहीं मिला. इतनी मेहनत करने के बाद भी मेरे साथ ऐसा क्यों हुआ? मैं क्या करूं अभी? मैं कभी लाइफ में फेल नहीं हुआ हूं. मैंने सब फ्यूचर प्लान करके रखा था. अब मैं क्या करूं, मुझे कुछ समझ नहीं आ रहा है. मुझे खुद पर बहुत गुस्सा आ रहा है. शांत हो आर्यन, इतका का चिडलास? ओ, तुला माहिती आहे काय झालंय ते? माझ्या लाईफला फुल स्टॉप लागलाय. सर्वजण माझ्या पुढे निघून जाणार आहेत आणि मी एकटाच फेलियर बनून राहणार. आर्यन रागाने घराबाहेर निघून जातो. आणि का हा स्वतःला इतकं प्रेशराईज करतोय? तू त्याला जरा समजव. इतकं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये. मी समजावलंय त्याला, पण तुला माहिती आहे ना त्याची किती इच्छा होती त्या कॉलेजमध्ये शिकायची. होईल तो हळूहळू शांत. काही चुकीचा मार्ग वापरला नाही म्हणजे बरं. कम ऑन ब्रो, चिल आउट. इतना क्या हुआ? ड्रामा बंद कर अपना. दूसरे कॉलेज में एडमिशन मिल जाएगा तेरे को. तेको नहीं समझ रहा मेरे को कितनी तकलीफ हो रही है. चल मैं तुझे बताता हूँ तकलीफ कैसे कम करते हैं. हर्ष आर्यनला स्मोक करायला एनकरेज करतो. नहीं यार, मैं ये सब नहीं करता. जाने दे. आर्यन एकटा विचार करत बसला आहे. कोणालाच माझा त्रास कळत नाहीये. मीच जास्त विचार करतोय का? सर्वांना वाटतंय मी ओव्हर रिॲक्ट करतोय. पण जसं प्लॅन केलं तसं फ्युचर जर घडणारच नसेल तर जगण्यात काय अर्थ आहे? सारखे सारखे हेच विचार माझ्या डोक्यात येत आहे. तू फिर से वही सोच रहा है. ट्राय दिस, यू विल फील बेटर. त्यानंतर आर्यन वारंवार अल्कोहोल कंझ्युम करायला लागतो. स्ट्रेस पासून टेम्पररी रिलीफ मिळवण्यासाठी तो ड्रिंकिंग आणि स्मोकिंगचा आधार घेतो. त्याची डिपेंडन्सी वाढू लागते. घरात आई आणि बहिणीशी त्याचं भांडण होऊ लागतं. अग्रेशन वाढते. कोणी रोखलं टोकलं समजवण्याचा प्रयत्न केला तर तो खूप रागवतो. काय हे तुझं वागणं? अजून किती दिवस तू स्वतःला आणि आम्हाला त्रास देशील? 3 महिने झाले हे सगळं चाललंय. तुला तुझं करिअर आणि फ्युचर सेट करायचं होतं आणि तू तर तुझी लाईफ बर्बाद करतोयस. तुला काय वाटलं ड्रिंकिंग तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे का? किती दिवस पळणार आहेस रियालिटी पासून? तुला स्वतःहून हे थांबवता येत नसेल तर आपण सायकॅट्रिस्टची हेल्प घेऊया. आईच्या बोलण्यामुळे आर्यनला कुठेतरी त्याच्या चुकीची जाणीव व्हायला लागते. आईच्या बोलण्यामुळे आर्यन सायकॅट्रिस्टकडे जातो व सर्व गोष्टी त्यांना एक्सप्लेन करतो. आर्यन, तुला रिअलाइज होते का की तू अल्कोहोलवर डिपेंड व्हायला लागलाय? हो डॉक्टर. आर्यन, तुझे सिम्पटम्स ऑलरेडी खूप विजिबल आहेत, जसे की इनॅबिलिटी टू स्टॉप. तुझा टॉलरन्स वाढत चाललाय. हेल्थ इश्यूज होत आहेत. तू अल्कोहोल नाही घेतलं तर तू अँक्शियस फील करतोस. हो सर, मला समजतंय. मी बंद करण्याचं ट्राय केलं पण माझे हात शिवर होतात, स्वेटिंग होते, कधी कधी व्हॉमिटिंग सारखं फील होतं. पण मला खरंच यातून बाहेर यायचंय. प्लीज हेल्प मी. यातून बाहेर पडायला वेळ लागू शकतो. तुला मेडिसिन वेळेवर घ्यावे लागतील. काउन्सिलिंगला रेग्युलर यावं लागेल. मी सजेस्ट करेन की तू AA मीटिंग अटेंड कर. त्याने तुला खूप हेल्प होईल. आर्यन डॉक्टरचे सजेशन ऐकून काउन्सिलिंग सेशन्सला जातो. मेडिसिन्स न चुकवता रोज वेळेवर घेतो आणि AA मीटिंग्सला सुद्धा जायला लागतो. AA अल्कोहोलिक्स अनॉनिमस हा एक सपोर्ट ग्रुप आहे त्या लोकांसाठी जे त्यांच्या अल्कोहोल अडिक्शन रिकव्हरीच्या जर्नीमध्ये आहेत. हे मीटिंग्स असे लोक कंडक्ट करतात
जे पूर्वी अडिक्ट होते पण आता रिकव्हर होऊन सोबर आहेत आणि नॉर्मल लाईफ जगत आहेत. या मीटिंग्समध्ये सर्वजण आपले एक्सपिरियन्सेस शेअर करतात, ज्यातून इतरांना मार्गदर्शन मिळते की प्रयत्न केला तर आपणही ॲडिक्शनमधून बाहेर पडू शकतो. हॅलो सर, मी आर्यन. मी 3 महिन्यांपासून ड्रिंक अँड स्मोक करतोय. सध्या मी सायकॅट्रिस्टची हेल्प घेतोय, मेडिसिन्स वेवर घेतोय. आज मीटिंगमध्ये तुमचं बोलणं ऐकून मला समजलं की प्रयत्न केला तर खरंच यातून बाहेर पडता येऊ शकतं. अजून काही AA मीटिंग्समध्ये भेट झाल्यामुळे महेश आणि आर्यन मध्ये चांगली मैत्री होते. फक्त मित्र म्हणून नाही तर आर्यन महेशला त्याच्या गुरुसारखा मानायला लागतो. आता बरेच महिने झाले तू सोबर आहेस. तुला स्वतःमध्ये काय बदल जाणवतात? सर, मला जाणवते की मी किती चुकीचा मार्ग निवडला होता. त्यामुळे मला आणि माझ्या फॅमिलीला किती त्रास झाला. एका फेलियरमुळे पूर्ण लाईफ खराब करायला चाललो होतो. तुला खूप लवकर तुझ्या चुकांची जाणीव झाली आणि तू त्यातून सावरलास. आता तू अशी चूक पुन्हा करू नकोस. करिअर आणि फ्युचरवर फोकस कर. मी आहेच तुला गाईड करायला. थँक्यू सो मच सर. तुम्ही माझ्या या जर्नीचा खूप मोठा भाग आहात. तुमचा गायडन्स नसता तर कदाचित मी या सगळ्यातून इतक्या लवकर बाहेर पडलो नसतो. सर, मला तरी तुमची साथ होती. तुम्ही माझे गुरु आहात. पण तुमचे गुरु कोण होते? तुम्हाला कोणी मदत केली यातून बाहेर यायला? तुझे तर काही महिने गेले, पण मी माझ्या आयुष्याचे बरेच महत्वाचे वर्ष ॲडिक्शनमुळे गमावले. मग तुम्हाला गाईड कोणी केलं? माझ्या या जर्नीमध्ये माझा सर्वात मोठा सपोर्ट म्हणजे सम्यक रिहॅब अँड डी ॲडिक्शन सेंटर. तिथल्या सायकॅट्रिक ट्रीटमेंट अँड मेडिसिनमुळे मला हेल्प झाली. सम्यक माझ्यासारख्या अनेक ॲडिक्टसाठी गुरुकुल आहे आणि तिथले डॉक्टर्स गुरुसारखे आहेत. सम्यकमुळेच मी माझ्या ॲडिक्शनमधून बाहेर पडू शकलो. म्हणून मी हा निर्णय घेतला की जो गायडन्स मला सम्यकमध्ये मिळाला तोच मी ॲडिक्शनमुळे स्ट्रगल करणाऱ्या इतर लोकांनाही द्यावा. आणि त्यामुळेच आपली भेट झाली आणि मी तुझा गुरु बनू शकलो. आय रिअली होप की मी सुद्धा तुमच्यासारखी कोणाची तरी हेल्प करू शकेन. जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु. पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ बनवतात गुरु. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.